नमस्कार सगळ्यांना, वेलकम टू श्वेताज हॅपी स्पेस. कसे आहात तुम्ही सगळे? सो आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस गुरुवार आणि त्याचा हा दुसरा आपला व्लॉग आहे. तर मग चला तर आजचा व्लॉग करूया स्टार्ट. चला तर मग आता आपण करूया आपल्या देवी आईसाठी प्रसाद म्हणजेच संध्याकाळचं जेवण. तर इथे मी राईस केलेला आहे, जिरा राईस, आणि इथे ना मी घरच्या दहीचं हे पनीर केलेलं आहे. सो इथे ना मी क्रीम करून घेते आहे त्या पनीरची थोडंसं पाणी टाकून. कशासाठी करतो आहे ते मी तुम्हाला आता सांगतेच. बघा किती सुंदर क्रीम तयार झालेली आहे. त्यानंतर इथे मी 3 टमाटर, त्यामध्ये ना मी 3 टमाटर घेते आहे. छोटंसं अद्रकचं तुकडा घेते आहे, कारण आज आपण कांदा लसण असं काहीही वापरत नाही. त्यानंतर ही कश्मीरी लाल मिर्च आहे, तर ती मी 4 ते 5 भिजू ठेवल्या होत्या आणि मी त्यातल्या 3 वापरत आहे आणि 2 ठेवून देते आहे दुसऱ्या चटणीसाठी. सो इथे ना मी छान असं मातीचं भांडं घेतलेलं आहे. आपण देवासाठी जेवढं ट्रेडिशनल पद्धतीने करू तेवढं चांगलं आणि आपल्यासाठी पण तेवढंच चांगलं. तर इथे मी 2 चम्मच तूप घेतलेलं आहे, थोडंसं बटर घेतलेलं आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तेलामध्ये पण करू शकता. तर मी करते आहे दाल मखनी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. तर ठीक आहे, मी तुम्हाला सांगते माझी पद्धत. सो इथे ना मी तेजपत्ता टाकलेला आहे आणि कलमीचं तुकडा टाकलेला आहे आणि हे टमाटरची पेस्ट आणि लाल मिरची आणि थोडंसं अद्रक आणि मी एक हिरवी मिरची पण टाकलेली आहे त्यामध्ये, जे मी तुम्हाला सांगणं विसरली. सो बस ते तेलामध्ये टाकून मी झाकून दिलेलं आहे आणि छान त्याला मंद आचेवर शिजू देत आहे. इकडे मी जी डाळ सख्खी उडदाची डाळ जी घेतलेली आहे त्याला कुकरमध्ये पहिले 4-5 तास मी भिजू घातली, 5-6 तास ॲक्च्युली, आणि त्याला मग छान 5-6 शिट्या होऊ दिल्या आणि ती शिजवून घेतली. सो इकडे ना मी दुसऱ्या कढईमध्ये तेल आणि 2 आलू फ्राय करायसाठी टाकले आहेत आणि थोड्याशा ढोबळ्या मिरच्या. त्याला छान असं मीडियम टू हाय फ्लेमवर छान असं फ्राय करून घ्यायचं. थोडंसं फ्राय झालेलं आहे, अधरकच्चं शिजलेली आहे आपली चटणी. त्यामध्ये हे जे मी कश्मीरी लाल मिरचीचं मिक्सचर केलं होतं ना, जी मी भिजू घातली होती, ती मी यामध्ये चटणीमध्ये टाकते आहे. तुम्ही नक्कीही करून बघा, खूप छान आणि खूप टेस्टी वाटते. सो आता मी दोन्ही ठिकाणी मीठ टाकून घेते आहे. जो मसाला आपला दाल मखनीचा शिजतो आहे तिथे त्यामध्ये मी लाल तिखट, हळद, गरम मसाला हे सगळं टाकून घेते आणि हे सगळं मी घरी केलेलं आहे. गरम मसालासुद्धा मी घरी केलेला आहे आणि सेम मी या चटणीमध्ये टाकते. फक्त हळद नाही टाकते मी आपल्या चटणीमध्ये. 3 चम्मच मी टाकलेला आहे तिखट. ॲक्च्युली माझा चम्मच खूप छोटा आहे. जर तुमचा चम्मच असेल, पोह्याचा जर चम्मच असेल, तर मी 1 चम्मच तिखट वापरलेला आहे. त्यानंतर धनेपूड, काळं मीठ आणि 2 पोह्याचे चम्मच सोफ टाकलेली आहे. ते कशामध्ये टाकलेलं आहे, हे जे आलूचं चटणी आपण करतो आहे ना, त्यामध्ये मी हे सगळं टाकलेलं आहे. ठीक आहे. आणि जे दाल मखनी आहे त्यामध्ये मी फक्त तिखट, हळद आणि गरम मसाला एवढंच टाकलेलं आहे आतापर्यंत. आणि ते चांगलं शिजल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेले आहे डाळ जी आपली सगळी उडद डाळ आहे, जी आपण घोटून ठेवली होती, ती मी टाकून त्याला छान झाकून शिजू देते आहे. आता दुसरीकडे आपल्याला खीर करायची आहे. तर खीरमध्ये मी साखर वापरत नाही, तर मी काय केलं, पेन खजूर बारीक करून घेतलेले आहेत आणि हे जे बाकीचं अर्धा पावच्या जवळपास माझं जे पनीर मी घरी तयार केलं आहे ना, ते मी दुधामध्ये टाकून पनीरची खीर करते आहे आणि त्यामध्ये साखर न टाकता मी पेन खजूर टाकलेलं आहे. सो मगाशी जे मी तुम्हाला बोलली ना, पनीरची आपण क्रीम तयार केलेली आहे, ते मी या दाल मखनीमध्ये टाकून घेतली आहे पूर्ण 1 वाटी आणि त्यानंतर मी त्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे. सो आपली खीर झालेली आहे. मी त्यामध्ये वेलची पूड, केशर, बदाम हे सगळं टाकून घेतले आहे. हा आहे गूळ जो मी दाल मखनीमध्ये टाकते आहे आणि बघा आपली खीर झालेली आहे पनीरची. मी त्याला बदामनी गार्निश करून घेते आहे. सो इथे मी नैवेद्याची तयारी करते. हा आहे जो कास्याचा ताट मी स्पेशली एक घेतलेला आहे देवासाठी. बघा किती सुंदर दिसतोय तो. आणि संध्याकाळचं नैवेद्य तयार आहे. 6:15 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पण जेवण करू. आम्ही लवकरच जेवण करतो, 6:30 जास्तीत जास्त 7.
सो असं माझी झालेली आणि आता झालेला आहे दुसरा दिवस. मी म्हटलं की कबीर उठायच्या अगोदरच आपण आपली पूजा उचलून घेऊयात. तर इथे माझी अंघोळ झालेली आहे आणि मुलगा गेलेला आहे स्कूलमध्ये आणि मी पहिले आता पूजा करून घेते आहे. घरच्या देवाची पूजा झालेली आहे आणि आता लक्ष्मी मातेची पण पूजा करून घेते आहे आणि आता विसर्जनाची तयारी सुरू आहे इथे. आणि अगोदर पूजा झाल्यावर मी आरती करून घेते. तुम्हाला पण आरती देते आहे. सो जर तुम्ही नसेल करत तर तुम्ही पण आरती घ्या, त्याचे आशीर्वाद तुम्हाला पण नक्कीच मिळेल. सो कलश मी अगोदर थोडंसं असं हलकं हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण सगळं हे करून घेऊया, सगळं व्यवस्थित हळूहळू सगळं काढून घेऊया. आपण इतकं सगळं करतो पण हे जे आहे सगळं काही हे व्यवस्थित ठेवणं आणि व्यवस्थित जपणं त्या सामानांना खूप महत्त्वाचं आहे. हे कपडे, मुकुट, जो आपण मुखवटा आणलेला आहे देवी आईचा तो, हे सगळं. बरं, हे जे दागिने आहे ते मी माझेच वापरले होते, माझ्याकडे असं वेगळे आहे नाही. तर पुढे जाऊन मी घेईल देवी आईसाठी दागिने. हे पाणी जे आहे मी तुळशीला टाकून देत आहे आणि हे जे कपडे आणि मुखवटा मी अगोदर पहिले ठेवून घेते आहे व्यवस्थित, कारण कबीर उठला तर तो नक्कीच त्याला पाहिजे राहील ते, कारण मुलांना नाही समजत. आता हे जे फुलं मी वापरलेले आहे, हे बघा तो उठलाच आहे. हे फुलं मी सुकवून घेणार आहे आणि हे जे तांदूळ आहे मी काढून एका डब्यात ठेवणार आहे. पुढच्या गुरुवारला मी तेच तांदूळ वापरणार आहे. तर झालेली आहे आपली विसर्जनाची पण तयारी झालेली आहे आणि खूप छान वाटलं. कालचा गुरुवार खूप छान गेलेला आणि आज इथे त्या जागेवर देवी आई नाही आहे, तर मला असं भास होते की आता पण त्या तिथेच आहेत. सो आता आपण पुढच्या गुरुवारी मस्तपैकी अजून काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन करू. बघू, मी विचार करते आहे की स्वतः कपडे शिवावं यावेळेस देवी आईसाठी. हा गुरुवार नाही तर मग पुढचा गुरुवार जसं मला जमेल तसं मी प्रयत्न करेल आहे, जर मला नक्की जमलं तर. आणि तुम्हाला मात्र हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगाल. आणि ज्या आपण रेसिपीज मी सांगितलेले आहे, ॲक्च्युली आपण जे मी दाल मखनीमध्ये पनीरची क्रीम यूज केलेली आहे, कारण मी एकदा बघितलं होतं की जे साय आहे ना, म्हणजे किंवा दूध किंवा साय हे फक्त म्हणजे मिठासोबत वापरणं हे चांगली गोष्ट नसते. त्यामुळे मी पनीरची क्रीम यूज करून मोस्टली पनीरच्या भाजीमध्ये किंवा असं दाल मखनीमध्ये पनीरचीच क्रीम यूज करून टाकते, कारण जे पनीर आहे त्याचं प्रॉपर्टीज वेगळी आहे आणि जे साय आणि दूध आहे त्याची प्रॉपर्टीज वेगळी आहे. मी हे एक दिवस तुम्हाला नक्की सांगेल. सो मी क्रीम आणि दूध मोस्टली भाज्यांमध्ये जिथे मीठ पडते तिथे वापरत नाही. असं मी अशा पद्धतीने वापरते. मेयोनीज पण अशा पद्धतीने केली तर खूप छान वाटते. बाहेरनं मेयोनीज म्हणजे मी आजपर्यंत कधी घरातच नाही आणलेली आहे मेयोनीज, बिलकुल कधी नाही. बाहेर पण आम्ही खूप कमी खातो. सो अशा पद्धतीने मी नेहमी असं अल्टरनेट शोधत राहते, मेयोनीजचं किंवा चीज क्रीम अशा पद्धतीचं मी घरीच करते. सो नक्की तुम्ही ही अशा पद्धतीने पण करून बघा. दाल मखनी खूप टेस्टी वाटे, खूप छान झालेली होती आणि मातीच्या भांड्यामध्ये तर अप्रतिमच वाटते ती भाजी. चटणी जी आपण केली आलू आणि आपलं काय म्हणते ढोबळी मिरचीची पण ती पण खूप छान झाली. कबीरने तर फक्त आलूच खाल्ले, तर त्याला खूप आवडली, बिलकुल तिखट नव्हती झालेली. माझा चम्मच तिखटाचा खूप छोटूसा आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही दुसरं पण जर मिरची, सॉरी माझा हात दुखला, मी इथे ढोबळी मिरची वापरलेली आहे. तुम्हाला जर इच्छा असेल ते छोट्या अशा मीडियम साईजच्या पण येतात मिरच्या, त्या पण तुम्ही वापरू शकता. किंवा जर तुम्ही तिखट खात असेल तर तुम्ही ज्या तिखट मिरच्या असतात त्या पण तुम्ही यूज करू शकता, तुमच्यावर आहे. पण नक्की एकदा ही अशी सुकी चटणी करून बघा, खूप छान वाटते. साधी अशी पोळीसोबत पण खायला खूप छान वाटते. सो बस इथे जाता आपण आजचा व्लॉग करूया एंड. तुम्हाला मात्र हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा कमेंटद्वारे. अजून लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.